हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 6वा कविता 6वी आमचा बाग किती छान. इयत्ता 6वी इंग्रजी मीडियम मराठी विषय. चला. छान 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 आमचा बाग किती छान. फुले ही छान, फळे ही छान, पक्षी किती छान. छान छान छान. दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्या संगे. गाणी गाती फुलाभोवती भिरभिरणारे भुंगे. झऱ्यातल्या पाण्याशी खेळ वेलीची कमान. छान छान छान. रंगीत रंगीत फुलातून हास्य उमलते तेव्हा. घमघमणारा सुवास आपुल्या उरात भरून घ्यावा. फेर धरून गाता गाता हरपून जाईल भान. छान छान छान. पिवळा चाफा करीत नाही शेवंतीचा हेवा. जास्वंदीच्या रंगछटेची गलप करतो व्हावा. उंच नारळावरी इथल्या गवताचा अभिमान. छान छान छान. काठ्यामधली फुले हसून म्हणती काय आम्हाला. दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला. उन्हे साहुनी पिंपळ देतो छायेचे वरदान. छान छान छान. कवी यशवंत देव यांची ही सुंदर कविता. कविते बागेची रंगीबेरंगी फुले, पक्षी, कीटक, झाडे यांचे महत्व अतिशय मार्मिक शब्दात वर्णन केले आहे. तर चला चालू करूया. काय बोलतात कवी जाणून घेऊया. छान 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 आमचा बाग किती छान. आमचा बगीचा खूप छान आहे. याच्यामध्ये असलेली फुले छान आहेत, फळे छान आहेत, पक्षी पण छान आहेत. पुढे दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्या संगे. गाणी गाती फुलाभोवती भिरभिरणारे भुंगे. आता सगळीकडे या फुलांचा सुगंध वाऱ्याच्या सोबत भिरभरत आहे, दरवळत आहे. आपण वास घेतो, त्याला सुगंध दरवळतो, सेंट मारतो ना आपण घरी, तसंच फुलांचा सुगंध दरवळतोय. गाणी गाती फुलाभोवती भिरभिरणारे भोंगे. आता हे सर्व भोंगे आहेत ते फुलाभोवती फिरत फिरत गाणे गातायत. पुढे झरातल्या पाण्याशी खेळ वेळीची कमान. आणि वेल आहे तिच्यासोबत आपण झरातल्या पाण्याशी ती खेळत आहे. आता पुढे रंगीत रंगीत फुलातून हास्य उमलते तेव्हा. गंगमणारा सुवास आमच्या उरी भरवून ठेवा. आता सर्व रंगीत फुलातून जो सुगंध येतोय त्या फुलातून हास्य उमलत आहे आणि घमघमणारा सुवास आहे तो आपल्या उरात भरून घ्यावा आणि तो वास आहे तो आपल्या शरीरात घेऊन ठेवा. फेर धरून गाता गाता हरपूल जाईल भार. आणि तुम्ही फेऱ्यांची गाणी म्हणजे आपण गोल रिंगण करून गाणी नाचतो ते गाता गाता आपलं भान हरपून जाईल. आता पुढे पिवळा चापा करीत नाही शेवंतीचा हेवा. जो पिवळा चापा आहे तो शेवंतीचा कधीच हेवा करत नाही, त्याला स्वतःविषयीच चांगलं वाटतं. जास्वंदीचा रंगछटेची गुलाब करतो वावा. आणि जास्वंदीची जी रंगछटा आहे ती जी गुलाब वावा करत आहे. उंच नारळ आहे इथल्या गवताचा अभिमान. आणि उंच नारळ असली तरी खालच्या गवताचा तिला अभिमान आहे. पुढे काठ्यामधली फुले हसून म्हणती काय आम्हाला. आणि काठ्यामधली फुले हसून काय म्हणतात आम्हाला की दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला. म्हणजे आपलं दुःख आहे ते आपल्याकडे मनातच ठेवून बाकी जगाला सौख्य सुख वाटायचं आहे. उन्हे सावणी पिंपळ देतो छायेचे वरदान. आणि जे पिंपळाचं झाड आहे ते छायेचं वरदान देत आहे. अशा प्रकारे ही कविता आपली आमचा बागीचा किती छान शिकवून झालेली आहे. तर यामध्ये आलेले नवीन शब्द पाहूया. दरवळणे, सुवास पसरणे. कमान, शोभेसाठी केलेली अर्धरचना. भान हरपून जाणे, बेभान होणे, स्वतःला विसरून जाणे. हेवा, मत्सर, ईर्ष्या. सौख्य, सुख, सावनी, सहन करून, छाया, सावली. आता प्रश्न उत्तर पाहूया. आम्हाला हे समजले. खाली दिलेल्या प्रश्न उत्तर त्या खाली निवडा, बरोबरची गुण करा. कविता वाचताना तुमच्या मनात कोणते भाव निर्माण होतात? आनंद व प्रसन्नता. दुःख निराशा नाही होत, भय चिंता नाही होत, क्रोध संताप नाही. आनंद व प्रसन्नता. दुसरा प्रश्न, दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे. हे वाऱ्यातील दृश्य कोणते दृश्य दर्शवते? तर बागेतील सुगंधाचा बागेतील सुगंधित फुलांचा सुगंध वाऱ्यासोबत दूरवर पसरतो. पहिलं उत्तर आहे. उंच नारळालाही इथल्या गवताचा अभिमान. तर याचं उत्तर आहे 3. नारळीचं झाड मोठं असलं तरी गवताचा अभिमान बाळगतं. आता प्रश्न 2, कोण तेल्या फुलाभोवती फिरविणारे. आता फुलाभोवती कोण भिरभरत होतं? तर भुंगे. याचं उत्तर आहे भुंगे. पुढे छायेचं वर्णन देणारा पिंपळ. शेवटची ओळ, सुगंध पसरवणारा वारा, वेल.
झऱ्यातील पाण्याची घेणारी वेल. आता इकडे पिवळा चाफा, उंच नारळ, घमघमणारा सुवास, काटेरी गुलाब. अशा प्रकारे जोड्या लावा आपल्या झालेल्या आहेत. एकदम सिंपल. एकदा कविता वाचली तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता काटेरी फुले असूनही म्हणते, काय आम्हाला दुःख आपले मनात ठेवणे वाटा सौख्य जगाला. वळीवळी जरी आपल्याला याचा प्रश्नाचा उत्तर असं आहे की जरी आपल्या मनात दुःख असलं तरी ते दुःख आपल्या मनात ठेवून आपण सर्व जगाला सुख वाटलं पाहिजे. सुख वाटल्याने सुख आपल्या दरवाजा आपल्या मध्ये देव पुन्हा टाकेल. म्हणून सुख वाटत राहा. बागेत फिरताना रुपेश व गुलाबाचे फूल यामध्ये झालेल्या संवादाची कल्पना करा. रुपेश, किती सुंदर रंग आहे तुझा. खरंच आवडला का तुला? रुपेश, हो, मला लाल रंग खूप आवडतो. गुलाब, हा काय? मलाही. रुपेश, तू काय काय करतोस? गुलाब, मी सुगंध पसरवतो. रुपेश, आणखी काय करायला आवडतं? गुलाब, वाऱ्यासोबत डुलायला. रुपेश, मलाही आवडेल असं करायला. गुलाब, हो का? बघ एकदा. झाड बनून. हो, नक्कीच. मला आवडेल. गुलाब, हा, नक्की बन. बाग समज बाग समज प्रसन्नता. झाड, सुगंध, वेली, हिरवळ, गवत, मऊदार पानं, बाणार पुंजाने विसरून जाणे. लंगडी खेळताना मुलांचे भात हरपून जाते. हेवा वाटणे, अभिमान वाटणे. देश सेवा करताना रमेशला हेवा वाटला. चला वाचूया. आता महाराष्ट्राचं राज्य फूल तामण. तामण हे महाराष्ट्राचं राज्य फूल आहे. तामणाची सुंदर फुले तुम्ही कधी पाहिली आहेत का? महाराष्ट्राचे राज्य फूल शोभावे अशी सुंदरता या फुलात नक्कीच आहे. हे आहे तामण. तामणाचे फूल लालसर, जांभळ्या व गुलाबी रंगाच्या मिश्रणाने तयार झालेले असते. एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसणारे हे फूल क्रेप कागदाचे बनवलेले फूल असे वाटावे, म्हणून या फुलाला क्रेप मर्टलची राणी असे म्हटले जातात. महाराष्ट्रात तामणाचे झाड विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मराठा भागात आढळते. साधारणतः एप्रिल व मे महिन्यात दरम्यान तामणाचे फुलाचे झाड फुलांनी भरून येतं. भर उन्हाळ्यात गारव्याचा अनुभव देते. तुमच्या परिसरात झाड नसेल तर नक्की लावा. फुलांची सुंदरता नक्कीच बघा. हे आहे ताम्हण. अशा प्रकारे आपली कविता शिकून झालेली आहे. कवितेचे प्रश्नोत्तरे आपण घेतलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक यू.